हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अभाग्यासी करी भाग्यवंत ऐसे श्री गुरु काका श्रीमंत। जीवत्वाची हंत स्वरूपी विराली श्रीराम। जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ। जीवत्वाचा अंत आत्मा रामी केला श्रीराम। का सारखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। श्रीराम समर्थ श्रीराम। परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते। परम आदरणीय सुनील काका यांनाही साष्टांग नमन करते। आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थान आहात, म्हणून आपणाला पण साष्टांग नमन करते। श्रोते, आपण जगदीश मूर्ती श्रवणे बैसावे एकांती स्थिर होईल माझी मती। आपणा कृपा प्रसादे पुनश्च एकदा आपणाला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते। चिंतनाचा विषय दासबोध आणि ह्या दासबोधाच्या अंतर्गत दशक 14वा चालू आहे, अखंड ध्यान नाम। ह्या दशकाच्या अंतर्गत समास 5वा सुरू आहे, हरिकथा लक्षण। समासाचं नाव आहे हरिकथा लक्षण। मागे आपण मागचा जो समास बघितला 4था, त्यामध्ये कीर्तन लक्षण नाम बघितलं की कीर्तन म्हणजे काय, कीर्तन करायचं म्हणजे नेमकं काय पद्धतीने माझं कीर्तन झालं पाहिजे, नाम संकीर्तन झालं पाहिजे। कीर्तन देवाचं भगवंताचं अखंड नाम काय पद्धतीने मी घ्यावं, या सगळ्याचा उहापोह समर्थांनी या 4थ्या समासामध्ये घेतलेला आहे। आणि आता समर्थ आम्हाला दशक 14व्याच्या अंतर्गत अखंड ध्यान नाम अंतर्गत हरिकथा लक्षण सांगतात। मग आता कीर्तन आणि हरिकथा हे 2 वेगवेगळ्या गोष्टी का? व्यवहारामध्ये आपण कथा आणि कीर्तन या गोष्टींना वेगळा वेगळा दर्जा देतो। एक गद्य आहे, एक पद्य आहे। एक गद्यामध्ये असतो आणि एक पद्यामध्ये असतो। अशा दोन्हींना आपण वेगवेगळा दर्जा देतो। आणि दोन्ही मधली गद्य आणि पद्यामधले सुद्धा जे काही नियम असतात, ज्या काही अटी पाळायच्या असतात, त्या सगळ्या आम्ही पाळतो। गद्य आणि पद्यामधल्या कविता आणि कथा, कीर्तन आणि कथा। परंतु दोन्ही जरी व्यवहारामध्ये वेगवेगळं असलं तरी अध्यात्मामध्ये परमार्थामध्ये या दोन्हीचाही दर्जा सारखाच आहे। कीर्तन म्हणा की कथा म्हणा, अखंड माझ्याकडून नाम झालं पाहिजे, अखंड माझ्याकडून ध्यान झालं पाहिजे। कोणाचं ध्यान? स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे। म्हणजे भगवंताचं स्मरण करायचं। स्मरण करायचं म्हणजे त्याचं सगुण रूपाचं पहिले स्मरण करायचं।
समर्थांची शब्द रचना बघा किती सुंदर आहे. स्मरण देवाचे करावे, देवाचं स्मरण करायचं म्हणजे त्याच्या सगुण रूपाचं सुरुवातीला स्मरण करायचं आणि स्मरण करता करता सगुणाच्याच आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. आणि त्याचा निर्धार करायचा कोणाचा? माझ्या अंतःकरणाचा निर्धार करायचा की हे सगुण जे आहे ते हे परब्रह्म विटेवरी साजिरे. नाम आणि नामी यांचा अभेद आहे आणि तो मी आहे. याला स्मरण असं म्हणतात. स्मरण म्हणजे जाणणे. समर्थांनी सांगितले स्मरण म्हणजे जाणणे. आणि म्हणून हे जे अखंड स्मरण करायचं असतं त्याला समर्थांनी या ठिकाणी अखंड ध्यान असं म्हटलं. आज जरा आपली वेळ बदलल्यामुळे निश्चितपणे उपस्थिती पण कमी आहे याची मला कल्पना आहे. परंतु काल जरा विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे सगळं डिस्चार्ज झालं होतं इन्व्हर्टर पासून आणि म्हणून आपण कालचा वर्ग आज घेतला. आजची व्यस्तता बरेच लोकांची बरीच असते परंतु इलाज नव्हता. रेकॉर्डिंग येईल बाकीच्यांनी रेकॉर्डिंग निश्चितपणे ऐकून घ्यायचं. तर कीर्तन आणि कथा व्यवहारामध्ये लौकिक जीवनामध्ये जरी याचा दर्जा वेगवेगळा असला याचं दोन्हीच जरी स्वरूप वेगवेगळं असलं कीर्तनामध्ये साथ असते, संगीताची साथ असते, गायनाची साथ असते, अभिनयाची जोड असते कीर्तनामध्ये आणि कथेमध्ये या पद्धतीचं काही नसतं पण रसभरीत वर्णन कथेमध्ये असतं. म्हणून दोन्हीचं स्वरूप जरी वेगवेगळं असलं तरी दोन्हीचा उद्देश जो आहे हा उद्देश एकच असतो ते म्हणजे अखंड ध्यान माझं साधलं पाहिजे. आणि म्हणून समर्थांनी या ठिकाणी म्हटलं की लक्षावे लक्षिता अलक्षी लक्षिले लोचनाते लक्षी लंगले लयते अलक्षी विहंग मार्गे. म्हणजे अलक्ष्य वस्तूवर आत्मवस्तूवर अंतःकरण वृत्ती ही स्थिर करावी. लक्षावे लक्षिता अलक्षी कीर्तन आणि कथा हे दोन्हीचाही उद्देश एकच आहे की आत्मवस्तूवर अंतःकरण वृत्ती स्थिर करणं. ती एकदा स्थिर झाली की मग त्याच्यामध्ये विलीन होते. चित्त चैतन्यामध्ये विलीन होतं, चैतन्य रूप होतं आणि त्या ठिकाणी आत्मानुभव असतो. म्हणजे कीर्तन आणि कथा आम्हाला इथपर्यंत न्यायची. त्याचा दर्जा बघा, त्याचं स्वरूप पहा. तर ह्या स्वरूप आम्ही लक्षात घेऊन कीर्तन किंवा कथा ऐकतो का किंवा करतो का? फार सुंदर कीर्तन आहे हो, फार दर्जेदार कीर्तन आहे हो, पण नेमकं त्याच्यात काय सांगितलंय हे माहित असतं का? अजिबात माहित नाही. खूप छान सांगतात पण काय सांगतात हे माहितच नाही. त्यातली फक्त कथा लक्षात राहते आणि विनोद लक्षात राहतात, दृष्टांत लक्षात राहतात पण द्राष्टांत आम्ही विसरून जातो. मग करमणुकीसाठी ते कीर्तन असतं, कथा सुद्धा करमणुकीसाठी असते. भागवत कथा, रामायण कथा, शिवपुराण कथा. काय शिवपुराण कथाला गर्दी असते लोकांची आजकाल. पण ते शिवपुराण कथा, परंतु शिवपुराण कथा ऐकताना मी शिव आहे याचा पूर्णपणे विसर पडलेला असतो. या निर्णयाकडे आम्ही जातच नाही. ती कथा जाते बरं का. कथेकरी कथा सांगतोच, कथेकरेची कथा मूळ पदावर यावी म्हणून कथा असते. परंतु आम्ही मात्र त्या कथेमध्ये मूळ पदावर येण्याचा कधीच प्रयत्न करत नाही आणि कथा आणि कीर्तन आम्ही फक्त मनोरंजनासाठी ऐकत असतो. आणि म्हणून या मनोरंजनात्मक भाग जर काढून घेतला वगळला तर कथा आणि कीर्तन कशासाठी करायचं हे लक्षावे लक्षिता अलक्षी ह्यासाठी कथा आणि कीर्तन माझ्याकडून व्हायला हवं. कीर्तनामध्ये काय असतं?
कीर्तनामध्ये ते स्वर आळवतात. गायनाच्या माध्यमातून स्वर आळवतात आणि मग कथा भाग असतो, पूर्वरंग असतो, उत्तरंग असतो. थोडक्यामध्ये त्यामध्ये पूर्णपणे आळवणं हा भाग त्या कीर्तनामध्ये असतो. माझ्या सुद्धा नाम संकीर्तनामध्ये अशाच पद्धतीचा समावेश असावा. नुसतं तोंडाने राम 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 म्हटलं तर आम्हाला कंटाळा येणार आहे. प्रसंगी गायनाचा आधार घ्यावा, प्रसंगी कथेचा आधार घ्यावा, प्रसंगी पूर्वरंगाचा आधार घ्यावा म्हणजे वेदांतातील तत्वज्ञानाचा आधार घ्यावा, प्रसंगी दृष्टांताचे आधार घ्यावे. कशातून आम्ही हे सगळं शिकलो? कीर्तनाच्या माध्यमातून शिकलो. पूर्वरंग असतो, कथा असते, दृष्टांत असतात, उत्तरंग असतो, मध्ये ओव्या असतात, भजनं असतात, संतांची भजनं असतात, संतांच्या ओव्या असतात, आणखी असतात प्रकार, कटा वगैरे काय काय प्रकार त्या कीर्तनात असतात. नामगजर असतो, मध्येच कीर्तनकार म्हणत की नाही, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. आणि अभिनय पण असतो. अभिनय कसा असतो? भगवंताचं प्रागट्यीकरण झालं, भगवंताचं प्रागट्यीकरण झाल्याबरोबर त्या ठिकाणी ते कीर्तनकार काय करतात? मोठ्याने टाळ वाजवतात, एक उडी मारतात आणि सगळ्यांना म्हणतात की आता तुम्ही पण टाळ्या वाजवा. अभिनय आला की नाही, म्हणजे सगळ्यांचा उपयोग करून जेणेकरून ते अंतःकरण माझं हरीशिवाय बाहेर जाता कामा नये. ही सगळी काळजी त्या कीर्तनामध्ये घेतलेली असते. आणि म्हणून आम्हाला कीर्तनामध्ये आम्ही रमतो. कीर्तनामध्ये म्हणून आम्ही रमतो. आणि आम्ही खरं कुठे रमतोय? कीर्तनामधल्या असलेला जो नामी आहे, नाम आणि नामी याचा भेद, अभेदत्व असणारा जो आहे त्याच्या वर्णनामध्ये, त्याच्या स्वरूपामध्ये आम्ही रमलेलो असतो. विविध आयामांनी आमचं अंतःकरण रमलेलं असतं. आणि कथेमध्ये सुद्धा मग आता अशा पद्धतीने कीर्तन कसं करावं आपण सगळं बघितलं. आणि आता समर्थ आम्हाला म्हणतात आहे की हरिकथा लक्षण काय आहे, हरिकथा सुद्धा आम्हाला करायची आहे, हरीची कथा सांगायची, हरीची कथा गायची आहे, हरीची कथा श्रवण करायची आहे. हरीची कथा श्रवण करायची आहे, ती श्रवण केलेली कथा सांगायची आहे. सांगितल्यानंतर त्या कथेप्रमाणे मला माझं जीवन, ती कथा, त्या कथेतील आदर्श मला माझ्या जीवनात बसवून घ्यायचे आहेत आणि माझे जीवन त्या कथेतील जो कोणी ज्यांची कथा असते त्याप्रमाणे माझं जीवन मला घडवायचं आहे. आणि कथा रूप होऊन जायचं आहे. रामरायाची कथा जर आम्ही ऐकत असू तर रामरायाचं जीवन कसं आहे, काय आहे याचा आम्हाला संपूर्णपणे कथेच्या माध्यमातून आढावा घ्यायचा आणि रामरूप होऊन राहायचे. त्यासाठी रामकथा, त्यासाठी कृष्ण कथा. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आम्ही या कथेच्या माध्यमातून सांभाळू त्याच वेळेला आम्ही हरिरूप होऊ. जो करी हरीचे चिंतन त्याचे चित्त हरी करी हरण. जो करी हरीचे चिंतन, जो हरीचं चिंतन करेल त्याचं चित्त हरी हरण करणार आहे. आता हे चित्त हरण करण्यासाठी कथा आहे. चित्त हरण करण्यासाठी म्हणजे हरीने आमचं चित्ताचं हरण करून घेतलं. आता हे चित्त हरीशिवाय कुठेच जात नाही हो, काहीच बोलत नाही. यांना म्हणतात चित्त हरण झालं, चित्ताचं हरण झालं.
आणि म्हणून चित्ताचं हरण होण्यासाठी मग त्याचा संसार संपूर्ण हरिहरी. नाथ महाराजांची होती. मग त्यांचा संसार कसा असतो? सगळा संसार हा हरिहरी असतो, संसारात हरी असतो. आणि असं होण्यासाठी आम्हाला कथा करायची असते, हरी कथा करायची असते. म्हणून कशी करा म्हणतात? हरिकथा सावध होऊन विचक्षण. सावध होता. काय लक्षण आहे हो हरिकथेचे? श्रोत्यांनी प्रश्न विचारलाय. मग कीर्तन आम्हाला समजलं, पण मग आता कथा कशी करायची? कथेचं काय लक्षण आहे? कशा पद्धतीने आम्ही ती कथा केली पाहिजे? कथा असो की कीर्तन असो, सगळ्याला नियम सारखाच आणि सगळ्याचा परिणाम एकच. लक्षी लक्ष लक्षिले, आत्मस्वरूपाबरोबर चित्त स्थिर करणं आणि चित्ताचा चैतन्यात लय करून आत्मरूप होणे, एवढा एकच उद्देश. कथा असो की कीर्तन असो, ज्याला जे परवडेल ते त्यांनी करावं, पण करताना ह्या सगळ्या उद्देश लक्षात ठेवावा आणि त्यांची जी काही पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे आम्ही हे सगळं करावं. आता ठीक आहे, म्हणून सावध व्हायचंय आणि विचक्षण व्हायचंय. सावध पण आम्हाला, सावध होऊन आम्हाला हरिकथा करायची आहे. लक्षात सावध का व्हायचं? हरिकथा ऐकता ऐकता आम्ही, हरिकथा ऐकता ऐकता किंवा स्वतः हरीचं सांगता सांगता आम्ही त्याच्यामधला उद्देश पुष्कळदा आमचा हरपून जातो आणि भलत्याच वर्णनामध्ये आम्ही लागतो. नको त्या वर्णनामध्ये आम्ही लागतो आणि उद्देश, आमचा मूळ उद्देश जो आहे तो आम्ही आमच्या बाजूला पडतो. म्हणून आम्हाला सावध होऊन हरिकथा करायची आहे, हरीचे गुणवर्णन करायचे आहे. आता कथा करायची म्हणजे मग सगळ्या लोकांसमोर बसून कथा करायची का हो? नाही हो, हरीचं गुणगान आम्हाला करायचं आहे. चित्तानी हरीचं सतत गुणगान करत आहे. आणि मग जेणेकरून त्या हरिकथेमध्ये रंग भरावा. समर्थ म्हणतात आहे, हरिकथा कैसी करावी, रंगी कैसी भरावी, जेणे पावी जी पदवी रघुनाथ कृपेची. कशासाठी हरिकथा करायची? आता सुरू झाला विषय. कशी करायची आहे? सावध होऊन करायची. आणि कशासाठी करायची हरिकथा? करमणुकीसाठी करायची का? अजिबात नाही. तर हरिकथा रघुनाथ कृपेसाठी करायची आहे. काकांनी इथे शब्द वापरला आहे, रघुनाथ कृपांकित. ही पदवी मिळवण्यासाठी हरिकथा करायची आहे. रघु कृपांकित, किती सुंदर पदवी आहे. ह्या पदवीसाठी आम्हाला हरिकथा करायची आहे. मग आता रघु कृपांकित म्हणजे काय, हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे की नाही? रघु कृपांकित म्हणजे काय? रघु कृपांकित म्हणजे रघु अधिक कृपा अधिक अंकित. रघु अधिक कृपा अधिक अंकित, अशी या शब्दाची फोड आपण पहिले करून घेऊ. रघु कृपा अंकित. अंकित म्हणजे दास आणि अंकिता म्हणजे दासी. आपण नाव ठेवतो मुलीचं अंकिता, म्हणतो काय गोड नाव आहे हो, पण अंकिता म्हणजे दासी. नाव ठेवताना सुद्धा ज्या वेळेला आम्हाला नाव ठेवायचं असतं त्यावेळेला विचार करून नाव ठेवावी. हो, छान नाव, खराब नाही, छान नाव आहे अंकिता. दासी असावी भगवंताची, आयुष्यभर अनन्य शरणागतीत तिने राहावं, हा संस्कार तरी तिच्यावर करावा. आणि म्हणून कृपा अधिक अंकी म्हणजे कृपेचा दास. मला रघुनाथाच्या कृपेचा दास व्हायचा आहे. मग आता ज्या वेळेला दास आम्हाला, आम्ही कोणाचे दास असतो त्यावेळेला काय परिस्थिती असते?
आम्ही काय करतो, त्या ज्याचा आम्ही दास असतो त्याची आम्ही प्रसन्नता, कृपा आमच्या पदरात पडून घेण्यासाठी धडपडत असतो की नाही. इलेक्शन मध्ये उभं राहण्यासाठी आपल्याला तिकीट मिळावं म्हणून मग आम्ही त्या पक्षाच्या जो मुख्य असतो त्याची किती हाजी हाजी करतात बघतोय आपण रोज टीव्हीवर. त्याचेच गुणगान, त्याच वर्णन. मग तो जेलमध्ये का जाईना, चालतं. आमच्यासाठी तो कसा असतो, आदर्शच असतो. मग त्यावेळेला आम्ही विचार कोणताच करत नाही, त्याचे गुणगान करतो, त्याचीच कीर्ती गातो, त्याचं स्तवन करतो, त्याची प्रतिष्ठा मांडतो आणि वाटेल ते झालं तरी तिकीट मिळवतो. उद्देश काय आहे, उभं राहणे, तिकीट मिळवणे. म्हणजे आता त्याची कृपा आमच्या पदरामध्ये पडली. करतो की नाही व्यवहारामध्ये, हा आपण अशा पद्धतीने व्यवहार करतो की नाही. एखाद्याची प्रसन्नता मिळवायची असेल किंवा कृपा संपादन करायची असेल त्यावेळेला, आणि त्याला म्हणतात दास. आम्ही दास होऊन राहतो. आता या दास या भूमिकेमध्ये जेव्हा आम्ही असतो त्यावेळेला आम्हाला आमच्या आमचं जे अंतःकरण असतं, या अंतःकरणाचे सगळे व्यापार हे त्या आराध्य दैवतेकडे, सगळे जे व्यापार आहे त्या आराध्य दैवतेला अनुलक्षून होतात. आमच्या मनाने काही करणं हा भाग तिथे नसतो. मैं गुलाम हूं, मैं गुलाम हूं, मैं गुलाम तेरा, तू है साहिब, तू है साहिब, तू है साहिब मेरा. मी तुमचा गुलाम आहे. गुलामाचं काम काय आहे, फक्त जी सरकार म्हणायचं बस, मालकाने सांगायचं आणि ते करायचं, एवढंच त्याचं काम असतो. आणि मालकाला खुश करण्यासाठी त्याच्या मनासारखं सगळं करायचं, त्याच्या मनासारखं सगळं राहायचं. आता आम्ही कोणाचं दास होऊन राहू, प्रपंचाचा, विषयांचा. देहाला प्रपंचाचा दास सांगितलंय संतांनी, अंतःकरणाला नाही, देहाला सांगितलंय. पण हे अंतःकरणाने कोणाचा दास होऊन राहावं, रघुनाथाचा दास होऊन राहावं. म्हणजे कोणाचा दास होऊन राहावं, समर्थांचे रामराया हे श्रीगुरु होते, लक्षात घ्या. आणि म्हणून समर्थ म्हणतात रघु कृपांकित, ही पदवी मला मिळवायची आहे. म्हणजे समर्थांना सांगायचं या ठिकाणी की श्री गुरूंचा दास होऊन राहावं. मंदाताई म्हणाल्या की जर लाचारीच पत्करायची असेल, हीनता दीनताच जर पत्करायची असेल, तर श्री गुरूंच्या दाराशी कुत्र्यासारखं मला पडून राहावं लागलं तरी चालेल. बाकी कोणाच्याही दाराशी ती लाचारी नको. सगळीकडे स्वाभिमान पाहिजे, पण श्री गुरूंच्या दाराशी कुत्र्यासारखं मला जरी ठेवलं तिथे तरी राहावं शिष्यानी. म्हणणं त्यांचे वाक्य. दास, कोणाचं दास आम्ही व्हावं, श्री गुरूंचा. समर्थांनी समर्थ आपल्या श्री गुरूंचे दास झाले आणि म्हणून रामदास. त्यांना ते नामकरण कोणी केलं, आपणच केलं हो. रामदास आहे, दास रामाचा. हनुमंत नाचे, हनुमंत कोणते, रामरायाचे दास होते. आणि दासाचं एकच काम की भगवंताचं कृपा संपादन करायची, बस. आता भगवंताची कृपा संपादन करायची म्हणजे श्री गुरूंची कृपा जर आम्हाला संपन्न करायची असेल तर सगळ्यात महत्वाचं काय आहे, आधी आम्हाला सद्गुरु कृपा कळे त्यासी, आधी आम्हाला श्री गुरूंची कृपा म्हणजे काय हे कळलं पाहिजे.
आपण रघुकृपांकित पदवी याच्यावर बोलतोय. रघुकृपांकित पदवी मला हरिकथेच्या माध्यमातून घ्यायची आहे. विषय असा आहे. रघुकृपांकित पदवी जर मला घ्यायची असेल तर सगळ्यात पहिले काय करावं लागेल मला, तर सगळ्यात पहिले मला सद्गुरु कृपा म्हणजे काय. आता रघुकृपा म्हणजे श्री गुरु कृपा. सद्गुरु कृपा कळेल त्यासी. कोणाला कळेल श्री गुरूंची कृपा? जो शोधील आपणासी, जो स्वतःचा शोध घेईल, मी कोण आहे ह्याचा जेव्हा शोध घ्यायला जो साधक जाईल तेव्हा त्याला कळेल श्री गुरूंच्या कृपेशिवाय हे शक्य नाही. आणि आता मी कोण आहे याचा शोध घेण्यासाठी तो श्री गुरूंच्या कृपेसाठी आटोकाट प्रयत्न करेल. मी म्हणजे देह नाही, मी म्हणजे मन नाही, मी म्हणजे बुद्धी नाही. मनोवृत्ती अहंकार चित्ताने नाहम त्याचे श्रोत जिव्हे नच घ्राण नेत्री त्याचे व्योम भूमी न तेजो न वायू चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आणि हे शिवोहम जे आहे याचा शोध लागेपर्यंत श्री गुरूंच्या कृपेमध्ये कृपा छत्राखाली राहणं, त्यांची कृपा संपादन करणं, त्यासाठी वाटेल ते झालं तरी करणं, याला अंकित म्हणतात. कृपा अंकित असं म्हणतात. आणि म्हणून श्री गुरूंच्या कृपेने नेमकं काय होणार आहे, कशासाठी त्यांचं दास्यत्व कसं करायचं हे पुढचा मुद्दा आहे. पण का करायचं आधी लक्षात आलं पाहिजे. उगीच कोणाचे दास व्हायचं का? नाही. श्री गुरूंचा दास का व्हायचं? तर श्री गुरु कृपेस्तव झाला संसार व्हावा. संसार सुद्धा जो आहे हा सुद्धा वाऊगाची पसारा श्री गुरु कृपेने होणार आहे. ज्या संसाराबद्दल आम्ही एवढं सत्यत्व बाळगतो आणि त्यामुळे जे सुख दुःख आणि दुःखामध्ये सतत आम्ही होरपळून जातो, तो सगळं जे काही आहे ते फक्त गुरु कृपाच्या छत्रामध्ये जेव्हा आम्ही येऊ त्यावेळेला ते सगळं शांत होणार आहे. तो दाहच शांत होणार आहे. आणि मग त्यांच्या कृपा दृष्टीने होई आनंदाची वृष्टी, दयाची कृपा दृष्टी. आणि अशा पद्धतीने या संसारामधलं सत्यत्व या अज्ञानाचा ज्या वेळेला नाश होणार आहे की कोणाच्या श्री गुरूंच्या कृपा दृष्टीने. म्हणून जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे. माऊली त्यांना कृपा दृष्टीला काय म्हणते? जय जय वो शुद्धे. अत्यंत शुद्ध असलेली ही जी कृपा आहे त्या कृपेचा मला अंकित व्हायचं आहे. का अंकित व्हायचंय? कारण त्यांच्या कृपा दृष्टीने माझ्या जीवनावर आनंदाची वृष्टी होणार आहे. तेने सुखे सर्व सृष्टी आनंदमय. सगळी सृष्टी आनंदमय मला भाषणात दिसणार आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग. कोणामुळे ही अवस्था प्राप्त होणारी ही स्थिती कोणामुळे येणार आहे? श्री गुरु कृपेमुळे, रघुनाथाच्या कृपेमुळे. आणि म्हणून मला रघुनाथाचा दास व्हायचंय, गुरूंचा दास होऊन जायचा आहे. दास महाराज असतात त्यांनी पुष्कळ महाराज आपल्या सद्गुरुदास महाराज आहेत सगळ्यांना माहिती. अत्यंत तेजस्वी ओजस्वी असं व्यक्तिमत्व, वाणी सुद्धा अत्यंत सुंदर, ओघवती, संस्कारक्षम सद्गुरुदास. त्याला सद्गुरुदास म्हणवतात आहे. आणि सगळं आयुष्य आता श्री गुरूंसाठीच, आता नाहीच कोणासाठी. आम्ही नाही कुणाचे, नाही कुणाचे, नाही कुणाचे.
कुणाचेच नाही आम्ही, आम्ही फक्त आमच्या श्री गुरूंचेच आहोत. ह्या जगामध्ये फक्त मी आणि श्री गुरु एवढंच द्वैत आहे, बाकी द्वैत आम्हाला माहित नाही. बाकी जो सगळं आहे एवढंच द्वैत सत्य आहे. फक्त द्वैत सत्य असतं का? नाही. द्वैत माईक आहे, फसव आहे, काल्पनिक आहे असं आपण म्हणतो की नाही. परंतु मी आणि माझे श्री गुरु एवढंच द्वैत शिल्लक आहे आता माझ्यासाठी. बाकी सगळं पसारा वावगा आहे, माईक आहे, कल्पित आहे, कृपांकित. आनंदाची वृष्टी त्यांच्या कृपा दृष्टीने होणार आहे. म्हणजे जीवनामध्ये आनंदाशिवाय दुसरं काहीही राहणार नाही. म्हणून त्यांचा दास होऊन राहणं परवडतो. काय हो, कधी सुख कधी दुःख, काय फरफट आहे या जीवाची. जीव सुखाचा प्रवासी, दुःख जराही नको त्यासी. दोन्ही तो सोसी अनिवार्यपणे, अनिवार्यपणे तो दोन्ही सोसतो आहे. कशासाठी सोसायचं? त्यापेक्षा दास्यत्व परवडलं की नाही. निश्चित त्या दास्यत्व परवडेल. जीवनात आनंदच आनंद राहील. काय हरकत आहे श्री गुरूंचा दास होऊन राहणं. मग आता श्री गुरूंचा दास व्हायचं म्हणजे मग त्यांच्या घरी जा, त्यांचे हातपाय दाबा, त्यांचं घर जाडा, त्यांच्यासाठी. याला दास्यत्व म्हणतात का? अजिबात नाही. श्री गुरूंनी जसं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तसंच्या तसं मी माझ्या जीवनात उतरवायचं आणि त्याप्रमाणे जीवन घालवायचं. श्री गुरूंच्या शब्दाच्या बाहेर जाता कामा नये. आता श्री गुरूंचा कृपांकित झालो, श्री गुरु कृपांकित झालो. त्यांच्या शब्दाच्या बाहेर नाही. गुलाम हा कधी मालकाच्या शब्दाच्या बाहेर नसतो. इथे बस म्हटलं की तो तिथेच बसतो. मग तिथे पाणी का असेना, चिखल का असेना, पण तो तिथेच बसतो, कारण मालकाने सांगितलंय ना. मग तो विचार नाही करत. स्वतःची बुद्धी कुठे आहे? श्री गुरूंच्या रघुनाथाच्या पायाशी गहाण टाकून दे. स्वतःची बुद्धी श्री गुरूंच्या पायाशी आम्हाला गहाण टाकली पाहिजे. आणि श्री गुरु बुद्धीनी आता यानंतर जीवन व्यतीत करायचं आहे. श्री गुरु बुद्धीनी जेव्हा आम्ही जीवन व्यतीत करू त्यावेळेला आम्ही त्यांचं दासच होऊन राहू. माझ्या मताने झालं पाहिजे, माझ्या मते, मला असं वाटतं. या सगळ्या गोष्टी कृपांकित होण्यापासून आम्हाला वंचित करतात. आणि म्हणून सद्गुरु कृपा कळे त्यासी. कोणाला कळते सद्गुरु कृपा? जो शोधील आपणासी, जो स्वतःला शोधेल, स्वतःचा शोध घेण्याचा जेव्हा प्रयत्न करू त्यांनाच कळते की श्री गुरूंची कृपा काय आहे. त्यांचं दास होऊन राहण्यात, त्यांचं दास्यत्व पत्करण्यामध्येच मौज आहे. वैचारिक दास्यत्व, त्यांचा संघ, सहवास प्रारब्धानी, पण संघ मात्र पुरुषार्थाने आम्हाला घ्यावा लागेल. आणि वैचारिक दास्यत्व आम्ही स्वीकारल्याशिवाय आम्ही अंकित होणार नाही, गुरु कृपा अंकित होणार नाही. आणि म्हणून आम्हाला कथा करायची आहे. म्हणून आम्हाला कथा करायची आहे. आणि आता ही कथा कशी करायची? मग आता त्याच्यात रंग कसा भरायचा? कोणी भरायचा रंग? श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया, ऐसी रंग दे रंग ना छुटे. काय म्हणतात मीराबाई? असा रंग भरवा की कधीच तो निघणार नाही, कधीच तो रंग निघणार नाही. असा रंग मला भरायचा आहे. पण
कोणी भरायचा तो रंग? श्री गुरु बुद्धीनी, रघुनाथाच्या बुद्धीनी तो रंग मला भरायचा आहे, मला भरायचा आहे. मग त्यासाठी आता नेमकं काय करावं लागेल हे समर्थ संपूर्णच्या सगळ्या ओव्यांमध्ये सांगतात आहे. आपण सगळे जण साधक आहोत, याप्रमाणे आपलं जीवन आहेच, वेगळं काहीच करावं लागत नाही. फक्त आज आपण बघणार आहोत की आपलं असं जीवन आहे का, अशी कथा आम्ही करतो का, असं कीर्तन आम्ही करतो का. शब्दशः अर्थ घेऊ नका कथा कीर्तनाचा. कथा कीर्तन म्हणजे अखंड ध्यान नाम, अखंड ध्यान भगवंताचं, अखंड नाम भगवंताचं स्मरण, अखंड स्मरण भगवंताचं म्हणजे श्री गुरूंचं अखंड स्मरण. आता आम्ही अखंड स्मरण, स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, हे करतो का, एवढंच आम्हाला आज पाहायचं आहे. याच्यामधलं जर एखादा आमच्याकडून होत नसेल तर याच्यातून ती ओवी आम्ही आज घ्यायची आणि त्याप्रमाणे परत रंग भरायचा. राहिलाच हा रंग इथून एवढा सुटूनच गेला. त्या चित्रामध्ये ना सगळं चांगलं आहे पण एवढं एकच शेड टाकली असती ना तर फार सुंदर दिसलं असतं. असं काय? बरं बरं, तेवढी शेड टाकून देतो मग. तुम्ही लक्षात आणून दिलीये ना, मग आता ती शेड टाकतोच. आता कसं चित्र खुललं. तशी एखादी शेड जर राहिली असेल आपल्या हरिकथामध्ये, आपल्या हरिकीर्तनामध्ये, आपल्या नाम ध्यान संकीर्तनामध्ये एखादी शेड राहिली असेल तर ती आज प्रत्येकाने टाकून घ्या. कोणाला 3ऱ्या ओवीतली शेड राहिली असेल, कोणाची 5व्या ओवीतली राहिली असेल, कोणाच्या 10व्या ओवीतली राहिली असेल, जी कोणती कमतरता आमच्या हरिकथेमध्ये असेल तेवढी कमतरता आज भरून काढण्याचा आपण प्रयत्न करू सगळे मिळून. म्हणून समर्थांनी आम्हाला सांगितलंय की गुरु रघुनाथ कृपांकित आम्हाला जवायचं असेल तर तिच्यात आम्हाला, त्या कथेत आम्हाला रंग भरावा लागतो. मग रंग कोणते कोणते भरावे लागतात? सगळ्यात पहिले हरिदास हा विरक्त आणि प्रेमळ भक्त हवा. तपासायचे बरं का स्वतःला. आज आपली फक्त चेकिंग आहे. सुरू झाली आचारसंहिता, सगळीकडे चेकिंगच सुरू आहे. मग आपण पण आपल्यासाठी काने घ्यावं चेकिंग, नक्की घ्यावं. आज स्वतःच स्वतःला चेक करायचंय. हरिदास विरक्त हवा आणि प्रेमळ भक्त हवा. प्रेमळ हवा, आम्ही प्रेमळ आहोत का विचार करायचा. जे आमचे आहेत, जे आमच्या मनासारखे वागतात त्यांच्याशी खूप प्रेमळ, आणि जे मनाविरुद्ध वागतात त्यांना दारात सुद्धा उभं करत नाही. असं प्रेमळ भक्त नसतो. तो प्रेमाशी विभक्त नसतो, प्रेमाशी तो प्रेमाने युक्त असतो आणि म्हणून तो सगळ्यांवर प्रेम करतो. प्रेम हा त्याचा स्थायी भाव असल्यामुळे तो फक्त प्रेमच करत असतो सगळ्यांवर, दुसरं काहीच करत नाही. आणि म्हणून विरक्त सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. विरक्त म्हणजे प्रपंचातून विरक्ती ही वृत्ती, अनासक्ती आमच्या अंतःकरणात आहे का? अनासक्त वृत्तीने आम्ही प्रपंच करत आहे का, हे समर्थांना म्हणायचं विरक्त मध्ये. आणि असं जर काम, असं जर असेल, अनासक्त वृत्तीने जर आम्ही प्रपंच करत असू तर मात्र रंग बरोबर भरल्या गेलेला आहे. रंग बरोबर भरल्या गेलेला आहे. आणि ही शेड कमी असेल तर ती आजपासून भरायला सुरुवात करा. अनासक्त वृत्ती आणि प्रेम हा स्थायी भाव, मत्सर रहित. 6व्या याच्यामध्ये मत्सर रहित सांगितलंय. हरिकथाकार हा मत्सर रहित असावा, कोणाचाही
मत्सर नसावा. कोणत्याही जीवाचा न घडो मत्सर. मी मत्सर करतोय का हे ज्याच्यात त्यांनी नक्की पाहावं. जर डार्क रंग असेल मत्सराचा तर तो फिक्का फिक्का करत राहावा. आणि फिक्का रंग असेल तर तो कायमचा घालवण्याचा प्रयत्न करावा. आणि नसेल तर आनंदाने हरिकथेला सुरू राहावी. हरिकथा ती सुरू राहावी आनंदाने. आता अडचण नाही. पण मत्सर असेल तर कोण्याही जीवाचा न घडो मत्सर जीवाचा. आपण ना साधे अगदी पक्षी सुद्धा उडताना पाहिले ना की काय म्हणतो, किती छान जीवन आहे त्यांचं पहा. कशाची काळजी नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. सकाळ झाले की छान उडतात. कसं स्वच्छंदी जीवन आहे हो. आपलं केव्हा असेल असं स्वच्छंदी जीवन, केली तुलना. आणि कुठेतरी मत्सराची लकेरी येऊन गेले. आपलं जीवन यांच्यासारखं पाहिजे होतं. सकाळी उठल्यापासून जे बांधल्या जातो आम्ही डाव्याला, ते काही डावे सुटतच नाही हो आमचे. पक्ष्यांसारखं स्वच्छंदी जीवन असावं. साध्या साध्या वाक्यात सुद्धा आमच्या अंतःकरणामध्ये मत्सराच्या शेड्स येऊनच जातात की नाही? नक्की येऊन जातात. म्हणून मत्सर रहित होणं अतिशय कठीण गोष्ट आहे. पण ती आम्ही करावी. रंग भरायचा आहे ना हो. रघुकुप अंकित व्हायचंय की नाही? श्री गुरूंचा दास म्हणून व्हायचंय. मग मत्सर कशासाठी? मत्सर जेव्हा करतो त्यावेळेला माझ्या मनासारखं व्हायला पाहिजे. ते झालेलं नसतं आणि दुसऱ्यांचं ते झालेलं असतं. म्हणून आम्ही मत्सर करतो. साधी गोष्ट आहे. म्हणून मत्सर आम्ही करत असतो. मग इथे माझं मन, माझ्या मनासारखं मला वाटतं ते, ही सगळी वाक्य आणि या वाक्याच्या मागच्या सगळ्या वृत्ती आम्हाला डस्टबिन मध्ये टाकायला हव्या. म्हणजे मग आम्ही मत्सर रहित होऊ आणि मग आम्ही प्रिय होऊ सगळ्यांना. आणि आम्ही अंतर्निष्ठ. मत्सर गेल्याबरोबर प्रियत्व तिथे येईल. सगळ्यांना प्रिय हो, पण सगळ्यांना प्रिय व्हावं म्हणून मत्सर असं नसावं. आता खूप उधाण आलेलं आहे प्रियत्वाचं. प्रियत्वाला फार उधाण आलेलं आहे. प्रत्येक जण, प्रत्येक उमेदवार आपल्याला मतं मिळावी म्हणून सगळ्याशी प्रेमाने वागतोय आणि लोकप्रियता मिळवतोय. ती लोकप्रियता नाही. प्रत्येकाला वाटलं पाहिजे की हा माझ्या जवळचा आहे, हा माझाच आहे. का वाटतं? कारण हरिदास जो असतो हा प्रत्येकाची तितकाच सौंदर्यपूर्ण, तितकाच प्रेमयुक्त अंतःकरणाने व्यवहार करत असतो. कारण तो व्यवहार हरीशी करत असतो. तो व्यक्तीशी करत नसतो, तो हरीशी व्यवहार करत असतो. आपण आपल्याशी व्यवहार कसा करू हो? अत्यंत प्रेमाने करू की नाही? हाताला मार लागला. हाताला मार लागल्यानंतर, जखम झाल्यानंतर मला जर ती जखम औषध लावायचं असेल, तर मी कसं लावेन? हळू-हळू लावेन. आणि डॉक्टर कशी लावतील? खस्कन. आपण ओरडतो की नाही डॉक्टरांनी आपल्या जखमेला हात लावल्याबरोबर, "नको, नको डॉक्टर, फार आग होतेय, फार दुखतंय." आणि आपण आपल्या हाताने कसं लावतो? ओरडतो का आपण? हळुवारपणे वागतो. कारण आपलाच हात असतो. आपल्याच हाताचा आपण आपल्याच हाताने औषध लावत असतो. बस हा जसा दोन हातांचा व्यवहार असतो ना हो, तसाच दुसऱ्या जीवाबद्दलचा व्यवहार तसाच तितकाच सौंदर्यपूर्ण आणि प्रेमपूर्वक असावा. मग जमतो. म्हणून तो सगळ्यांना प्रिय असतो आणि म्हणून तो अंतर्निष्ठ असतो. मग आता या कथेचे काही निषेध पण सांगितलेत समर्थांनी. ह्या याच्यामध्ये समासामध्ये काही निषेध सांगितले आणि बाकी सगळे विधी सांगितले. म्हणून निषेध सुद्धा आम्हाला टाळायला पाहिजे. म्हणजे हरिकथा करताना काही नियम आहेत, ते नक्की स्वतःला लावून घ्यावे. ते करू नये.
काही निषेध आहे ते नक्की गाळावे. कोणते निषेध आहे? पहिला निषेध असे आहे की आपण सगळं ज्ञानाचा अभ्यास करतो, वेदांताचा अभ्यास करतो आणि वेदांताचा अभ्यास करताना आम्ही एक गोष्ट विसरून जातो आणि आम्ही त्या ओघामध्ये सगळ्या तीर्थांना माईक ठरवतो. तीर्थक्षेत्र गेलंच पाहिजे का? इथेच तर आहे भगवंत माझ्याजवळ. भगवंत माझ्याजवळ आहे ह्या अनुभवात नेहमी असावं, पण तरी सुद्धा तीर्थाला जाऊनच त्याचं दर्शन घ्यावं. प्रत्यक्ष भेटीचा आनंद काही वेगळाच असतो. आमच्या घरीच तर सत्संग असतो ऑनलाईननी, आभासी दृष्टीने आम्ही सत्संग ऐकतो, परंतु प्रत्यक्ष सहवासामध्ये आता जायची काय गरज आहे मुरगुडला? काही आवश्यकता नाही. मुरगुडला जाऊन कुठे काकांची भेट घ्यायची? आम्ही तर रोजच ऐकत असतो इथे काकांचं. इकडे गोष्टी करतोय ज्ञानाच्या आणि तिकडे माईक पण ठरवत आहे. कोरडं ज्ञान आहे. त्यांना ईश कृपा होणार नाही. त्यांना समर्थांनी पामर म्हटलेलं आहे. वेदांताच्या कोरड्या गप्पा. संधी मिळते ज्या दर्शनाला श्री गुरूंच्या प्रत्यक्ष दर्शनाने प्रत्यक्ष सहवासाने काय होणार आहे? कृपा पदरात पडून घेणार. कृपा पदरात पडून घेणार म्हणजे होय आनंदाची वृष्टी. बस दुसरी कृपाच नाही हो. जयाची नी कृपा दृष्टी होय आनंदाची वृष्टी. ती आनंदाची वृष्टी माझ्यावर अखंड असते, पण मी रेनकोट घातलेले असतात. ते रेनकोट मला काढायला तिथेच जावं लागतं. आणि म्हणून तीर्थांना आम्ही जर माईक म्हणत असू तर मात्र कधीच कृपा होणार नाही, ईश कृपा होणार नाही. म्हणून असं कधी नसावं. मला निर्गुणाचं ज्ञान झालेलं नसतं, परंतु फक्त शब्दज्ञान आमच्याजवळ एवढं असतं वेदांताचं शब्दज्ञान की मग आम्ही सगुणाला सुद्धा गौणत्व देतो. त्याच्यावर आमचं प्रेम नसतो. आलंच पाहिजे का मंदिरामध्ये? देव तर इथे पण आहे, सगळीकडे तर तो आहेच. मंदिरात आलो पाहिजे का? होय. भूक लागल्यानंतर अन्नाजवळ जावं लागतं. त्या अन्नाच्या जवळ गेल्याशिवाय ते अन्न जाईल कसं? भूक शमेल कशी? शमणार नाही. प्रमाणे आम्ही इकडे निर्गुणाच्या गप्पा आणि इकडे सगुणावर अजिबात जर प्रेम नसेल तर मग आम्हाला आमचं हे मीच जे प्राबल्य म्हणजे अहंकार जो आहे हा कधीच कमी होण्याची शक्यता नाही. मी वेदांती. शब्दज्ञानाचा अभ्यास करणाऱ्यांना फार लक्षात घ्यावं लागतं. नाही केली आज मीटिंग तर काय बिघडलं? नाहीतरी तर तेच सांगतात ताई सारखं. हो, तेच सांगावं लागतं. कारण का तेच सांगावं लागतं? कारण मला तेच व्हायचं. पण जे व्हायचंय ते सारखं सारखं सांगावं ना. मुलगा म्हणतो आईला, काय आई सारखं सारखं तू तेच सांगते गं? असं म्हणतो, पण करतो तेच. रस्त्याने जाताना आईने सांगितलंय डाव्या बाजूने जा, आईने सांगितलंय डाव्या बाजूने जा. आईच्या सांगण्याचा उपयोग झाला. मग तेच सांगायचं, तेच बोलायचं, तेच करायचं. असं ज्या वेळेला आम्ही करू त्याच वेळेला आमचं मीच प्राबल्य हे कमी होणार आहे. आणि जोपर्यंत आमचा अहम कमी होत नाही तोपर्यंत आम्ही या क्षेत्रामध्ये
एक गहूभर सुद्धा पुढे जाऊ शकत नाही. काकांनी गव्हाचीच भाषा केली आहे. मी म्हणलं काका, आपण केवढे कृपावंत आहात, केवढे दयाळू आहात, की तुम्ही गहू म्हटला, आपण तीळ पण म्हणू शकत होता, पण तीळ नाही म्हटला. तिळापेक्षा मोठा दाणा गव्हाचा घेतला. आमच्यावर तुम्ही काही का असेना तिळापासून गव्हापर्यंत दयाळू, श्री गुरूंचा दयाळूत्व. एक गहू पुढे सरकतो, 5 गहू मागे, गव्हाचा हिशोब त्या ठिकाणी. आणि म्हणून हे आमच्याकडून होता कामा नये. निर्गुणाचं ज्यावेळेला आम्ही वर्णन करतो किंवा ज्यावेळेला आम्ही त्याचा अभ्यास करतो, त्यावेळेला सगुणाकडे आमच्याकडून दुर्लक्ष होता कामा नये. सगुणावर तितकंच प्रेम असावं. आणि म्हणून त्या प्रेमापोटीच कुठे जावं, सगुणाला निर्गुणाच्या संगे आलो सगुणा. सगुणाच्या निर्गुणाच्या संगे आलो, सगुणाचे भेटी आलो निर्गुणास. असं आमचं नेहमी असावं. म्हणून परत तपासायचं अंतःकरण, की माझ्या अंतःकरणामध्ये सगुणाप्रती जर दुय्यम भाव असेल तर तो आत्ताच तो रंग गडद करा. दुय्यम भाव ठेवू नका. कारण मंदिरामध्ये बसलेले प्रत्यक्ष रामराया हे चैतन्य रूप आहे. त्या चैतन्य रूप रामरायाला भेटायला मी चाललो आहे. माझे श्री गुरु हे प्रत्यक्ष चैतन्याची मूर्ती आहे. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयवी सुखाचे कोंब. प्रत्यक्ष ज्ञानाची मूर्ती ते आहेत. आणि म्हणून प्रत्यक्ष ज्ञानाच्या मूर्तीला मला दर्शनाला गेलंच पाहिजे. प्रत्यक्ष पाण्याजवळ जाल, प्रत्यक्ष पाणी प्याल, तेव्हाच तहान भागते. आता मी तुम्हाला कितीही अमृत इथून जो प्राशन केलं, इथून किती अमृताचा पेला दाखवला, तरी त्याचा फायदा नाही. नुसतं अमृत आहे, त्याने काय होणार आहे एवढं सगळं कळेल, पण प्रत्यक्ष परिणाम नाही. म्हणून प्रत्यक्ष सहवासात श्री गुरूंच्या जावं. कशासाठी? कृपांकित होण्यासाठी. रूपांकित होण्यासाठी जावं. म्हणून या ठिकाणी फक्त निर्भय ब्रह्मविद्या सांगतात आणि सगुण दैवताची उपेक्षा करतात, सगुणाचा अव्हेर करतात. ते पढत मूर्ख, असं समर्थांनी म्हटलेलं आहे. आपण पढत मूर्खांच्या मध्ये किती प्रमाणात आहो हे तपासायचं, पुढे चालायचं. म्हणून हरिकथा अशा पद्धतीने कधीच करू नये. याला हरिकथा म्हणत नाही. उत्तम हरिकथा माझ्याकडून व्हावी, म्हणजे उत्तम हरीचे गुण माझ्याकडून सतत गायले जावे. हरिकथा म्हणजे गोष्ट सांगणे नव्हे, एक प्रतीक आहे. पण सतत भगवंताचं नाम, सतत भगवंताचं स्मरण, त्याचं चिंतन, त्याचं मनन, याला हरिकथा असं म्हणतात. म्हणून अत्यंत भावपूर्ण अंतःकरणाने त्याचं कीर्तन करायचं, म्हणजे त्याचे गुणगान गायचे, म्हणजे त्याचं स्मरण करायचं अत्यंत भावपूर्ण अंतःकरणाने. अंतःकरणात भाव, तयार भाव हवा, की भगवंत आहे. भाव म्हणजे अस्तित्व, भगवंत आहे असं समजून आमचा व्यवहार सगळा व्हायला पाहिजे. असं ज्या वेळेला आम्ही करू, त्याच वेळेला ती हरिकथा फुलत जाते. काय समर्थांचे शब्द आहेत पहा. ऐसा गाता स्वभावे, रसाळ कथा बोढवे, सर्वांतरी हेलावे प्रेम सुख. आणि सगळ्यांच्या श्रोत्यांच्या अंतःकरणाला
प्रेमाचा सुखाला भरती येते. त्या कथेमधून श्रोत्यांच्या अंतःकरणाला प्रेमाची भरती येते, सुखाची भरती येते. म्हणजे श्रोता सुखरूपतेच्या अनुभवात असतो, सुखाच्या सागरात तो डुंबत असतो. अशा पद्धतीची रसाळ हरिकथा झाली तर. रसभरीत वर्णन म्हणजे मग कसं रसभरीत वर्णन? भक्तियुक्त अंतःकरणाने, भावयुक्त अंतःकरणाने. मकरंद बुवा ज्याला कीर्तनाला उभे राहते, त्यांनी एकदा सुंदर विराट राजाच्या दरबारामधली पंगत सांगितली हो जेवणाची, आणि इतकं सुंदर रसभरीत वर्णन त्या जेवणाच्या पंक्तीचं की क्षणभर असं वाटत होतं की आपण त्या पंक्तीत बसलोच आहोत. अक्षरशः इतकं सुंदर वर्णन ऐकावं होतं मकरंद बुवांच्या तोंडूनच ते वर्णन ऐकावं. आणि अशा वेळेला ती हरिकथा खुलत पण जाते आणि सगळ्यांच्या प्रेमाच्या सुखाला भरती येते. म्हणजे ते सुख भरभरून व्हायला लागतो. कोणतं सुख? सुखाचे सुख, आनंद, निरपेक्ष आनंद. आनंदाशिवाय तिथे दुसरं काहीच नाही. दयाची नी कृपादृष्टी होय आनंदाची वृष्टी. बस आनंदाचीच वृष्टी तिथे असते. आणि अशा पद्धतीने जर मी हरिकथा करत असेल, स्वतःही रंगून जावं आणि ऐकणाऱ्यालाही त्यामध्ये रंगवून सोडावं. मग शब्दांच्या माध्यमातून का हो? नाही, भावाच्या माध्यमातून. अंतःकरणाचा भाव फार महत्वाचा आहे. आणि म्हणून उत्तम हरिकथेची जर आम्हाला उभारणी करायची असेल, तर कोणत्याही श्रोत्याचे गुणदोष आम्ही बोलायचे नाही, स्तुती निंदा करायची नाही. फक्त भगवंताचीच आम्हाला स्तुती निंदा करायची, बाकी कोणाची नाही. आणि म्हणून कोणाचेही भीड न धरता निसंकोचपणे हरिकथा करावी. आणि काहीही अपेक्षा नाही ठेवू की मी कथा केली तर मला अपेक्षा काहीतरी मिळेल, अशी अपेक्षा नाही ठेवू. काहीतरी हे लोक देतील, माझं मानधन किती एवढं राहील, अपेक्षा कधीच करू नये. म्हणून समोरचे श्रोते कसे आहे ते श्रोते पाहुणी आम्ही कथा करतो. श्रोते जर का वेदांताचे अधिकारी असतील तर त्याप्रमाणे तो विषय मांडावा. श्रोते जर का सगुणाचे, सगुणाच्या प्रेमामधले असतील तर तशा पद्धतीने विषय मांडावा. आणि यापैकी कोणतेच नसतील, अगदी सर्वसामान्य श्रोता असेल तर त्यांच्या मनामध्ये विरक्ती तयार होईल, अनुताप तयार होईल. अनुदिनी अनुतापे अशा पद्धतीचं वक्तव्य आमचं, हरिकथा आमची असावी. ज्या वेळेला आम्ही हरिकथा करतो त्यावेळेला हे सगळे नियम आम्ही नीट पाळावे. ती कधी शृंगारिक पण नसावी हो. ती शृंगारिक कधीच नसावी हरिकथा. तो फार रसभरीत वर्णन करतो आणि शृंगार रसामध्ये वाहून जातो, परंतु शृंगारित कधीच नसावी. अशा पद्धतीने जर आम्ही आमच्या हरिकथेमध्ये रंग भरले तर मात्र मग आम्ही कोण होतो? रघु कृपांकित होतो. रघु कृपांकित आम्ही होतो. अंकित होतो म्हणजे दास, श्री गुरूंचा दास जर व्हायचं असेल तर अशा पद्धतीने आम्हाला हरिकथा करावी लागते. एकदम कथेमध्ये गुंतलो, कशाच भान आम्हाला राहू नये, कशाच भान आम्हाला नसावं त्यावेळेला.
इतकी एकाग्र पूर्ण ते कथेमध्ये आम्ही रमलेलं असावं. त्यात श्रवण आलं, निरूपण आलं, सगळं आलं. कथेची व्याप्ती फार मोठी आहे हो. कथा म्हणजे फक्त एक कृष्ण होता, तो गोकुळात राहायचा आणि मग गोकुळातल्या लीला, एवढे कथा नाहीये. कथेची व्याप्ती खूप आहे. त्या कथेचं सार मंथुनी नवनीता तैसे जी अनंता, वाया कथा सांडी मार्ग. कथेमधला सगळा जो भाग आहे तो बाजूला सांड आणि नवनीत काढून घे सार हे, आणि त्या सार रूप होऊन राहा. याला कथा असं म्हणतात, याला कीर्तन असं म्हणतात. सार रूप होऊन राहायचं, याला कथा कीर्तन म्हणतात. आणि असं कथा कीर्तन ज्या वेळेला आम्ही करू, त्यावेळेला आम्ही मात्र भगवंताचे दास होऊन राहू. आणि म्हणून हरिभक्ताची या घरी नीच कृत्ये अंगीकारी, साहेबूत सर्व परी साक्षी होय. हरिभक्ताच्या घरी सर्व प्रकारची कामे करून सर्व प्रकारे मदत करतो कोण? भगवंत. भगवंत भक्ताची चाकरी करतो. नाथांच्या घरी श्रीखंड्या म्हणून काम करतच होते की नाही? सखूच्या मदतीला आलेच की नाही? दामाजी पंतांच्या तिथे आलेच की नाही हो धावून? किती किती संतांचे दाखले द्यायचे. त्या ठिकाणी भगवंत मदतीला धावून आले. पण तत्पूर्वी मला त्यांचं होऊन राहावं लागतं. त्यांचं होऊन राहिलो की मग ते माझेच होतात आणि मग मीच ते होतो. मीच भगवंत रूप होतो. या भक्तीचा, या उपासनेच्या पायऱ्या आहेत. या कथा कीर्तनातून आम्हाला सहजतेने लीलया चढता येतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात, आता उपक्रम सुरू केला होता रघुकृपांकित. रघुकृपांकित यांनी उपक्रम चालू केला आणि उपसंहार हरिदास, उपसंहार हरिदासांनी केला. रघुकृपांकित आणि हरिदास एकच आहे. याला हरिदास असं म्हणतात. असं हरिदास आपण सगळ्यांनी व्हावं अशी श्री गुरुचरणी प्रार्थना करते. आणि आज मीटिंग मधून मी लवकर बाहेर पडते. महत्वाचं काम आहे म्हणून आपण सगळ्यांना पुनश्च एकदा अभिवादन करते. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी ताई.